नमस्ते, मी डॉक्टर लोकेश चौधरी. मी ॲस्ट्रादार हॉस्पिटल येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. अँजिओग्राफी कोणी करावी आणि कधी करावी? अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या नसा बघण्याची एक टेस्ट म्हणून आपण समजू शकतो. अँजिओग्राफीमध्ये नुसत्या हृदयाच्या नसा दिसतात, त्या नसांमध्ये रक्तपुरवठा कसा आहे ते कळते. हृदयाच्या नसांमध्ये कुठे ब्लॉकेज आहे की नाही ते कळते. जर असेल तर ते किती प्रमाणात आहे आणि कुठे आहे ते कळते. त्यानुसार अँजिओप्लास्टी करायची की बायपास करायची की औषधे घ्यायचं ते कळते. कधी करायला पाहिजे तर अँजिओग्राफी मेनली दोन सिनारिओज मध्ये होते. एक इमर्जन्सीमध्ये, जेव्हा कोणाला मोठा हार्ट अटॅक येतो, ज्याला एस्टिलेशन एमआय किंवा स्टेमी म्हणतात, तेव्हा इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी केली जाते. इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी केल्याचा फायदा असा असतो की तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा अँजिओग्राफी करून ही माहिती मिळते की कुठली नस हृदयातली बंद झाली आहे, आणि जर कुठली नस बंद सापडली तर त्या बंद नसला तेव्हाच्या तेव्हा स्टेंट बसवून तिला ओपन करता येऊ शकते. जर नस तेव्हाच्या तेव्हा तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा डोळ्यांसमोर जर ओपन झाली तर ती खात्रीपूर्वक ओपन होते आणि त्याच्यामुळे जीव जाण्याचा धोका किंवा कॉम्प्लिकेशन होण्याचा रिस्क कमीत कमी असते. सो म्हणून अशा अँजिओग्राफीला प्रायमरी अँजिओप्लास्टी किंवा इमर्जन्सीमध्ये केलेली अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी असे म्हटले जाते. पाश्चात्य देशांमध्ये इमर्जन्सीमध्ये होणारी अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीचे प्रमाण 90% पर्यंत आहे मोठ्या हार्ट अटॅकमध्ये. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये ते 10% एवढेच आहे. 90% लोकांना या फॅसिलिटीज अजून सुद्धा ऍक्सेस नाही आहे. दुसरी सिच्युएशन आहे इलेक्टिव्हली किंवा नॉन इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये. अशी सिच्युएशन कधी येते? जेव्हा हार्ट अटॅक छोटा असतो, जेव्हा थांबण्यासाठी वेळ असतो. हार्ट अटॅक छोटा येऊन गेल्यानंतर घाई करायची गरज नसते, पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सांगतील त्या वेळेला अँजिओग्राफी करून घेणे महत्वाचे असते. नॉन इमर्जन्सी सिच्युएशन मधलं दुसरं कारण असं आहे की जेव्हा हार्ट फेलियरचं लक्षण जर कोणाला असेल, हृदयाचं पंपिंग कमी आहे की नाही आहे असं सांगितलं गेलं असेल, तर त्याचं कारण एक ब्लॉकेज असू शकतं. ते ब्लॉकेज आहेत की नाही आहेत हे बघण्यासाठी म्हणून अँजिओग्राफी करायला सांगतात. कधी कधी काही लोकांना अँजायनाचे लक्षणं असतात. काही दिवसापासून चालताना दम लागतोय, चालताना थकवा येतोय, चालताना छातीमध्ये जळजळ होते किंवा चालताना छातीमध्ये गच्चपणा होते किंवा जडपणा वाटतोय, असे जर कोणाला लक्षण असतील तर अँजायना म्हणतात. अशा अँजायना असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा अँजिओग्राफी करणे महत्वाचे आहे, कारण हे बरेचदा हार्ट अटॅक पूर्वीचं लक्षण असू शकतं. सो अँजिओग्राफी मुख्यत्वे इमर्जन्सीमध्ये केली जाते, जेव्हा मोठा हार्ट अटॅक असतो तेव्हा. अँजिओग्राफी नॉन इमर्जन्सीमध्ये केली जाते, जेव्हा छोटा हार्ट अटॅक असतो तेव्हा, अँजायनाचे लक्षण असतात तेव्हा, किंवा हार्ट फेलियरचे लक्षण असतात तेव्हा.